कोणी रडतंय, कोणी पडतंय, कोणी झडतंय. बघा या महाराष्ट्रामध्ये सध्या काय काय घडतंय. पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांची अवस्था बाप मेल्यासारखी झालेली आहे. अनेक वर्ष पक्षाशी निष्ठावान राहिलेले कार्यकर्ते, अनेक वर्ष आपल्या नेत्याशी इमानदार राहिलेले कार्यकर्ते सध्या त्या पक्षाला आणि त्या नेत्याला रस्त्यावर उभं राहून शिव्या द्यायला लागलेले आहेत. अशी अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची झालेली आहे. मी कुठल्याही एका राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही. सर्वच राजकीय पक्षामध्ये नव्याने आलेले कार्यकर्ते आणि ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलं जात आहे, एबी फॉर्म दिला जातो आहे. पण ज्यांनी 25 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष आपल्या चपलाच्या तळवे घासेपर्यंत त्या पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्याला मात्र सध्या काहीही मिळत नाही. आणि तो कार्यकर्ता सध्या रस्त्यावर आहे आणि रस्त्यावर येऊन तो ऊर बडू बडू आता रडायला लागलेला आहे. अनेक राजकीय नेत्यांना श्राप दिले जात आहेत. अनेक राजकीय पक्षातले नेते हे पेट्रोलचे कॅन घेऊन फिरायला लागलेले आहेत आणि ते स्वतःला संपवायला देखील निघालेले आहेत. कारण 20 वर्षापासून ज्यांनी वाट बघितली होती की आपण कधीतरी राजकारणामध्ये यशस्वी होऊ, त्या सगळ्यांच्या स्वप्नाचा आता चुराडा झालेला आहे आणि त्या स्वप्नावरती पेट्रोल टाकून फुकून देण्याची वेळ आलेली आहे. अशी अवस्था सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. या पक्षांच्या या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांना वाईट वाटायला लागलेलं आहे की आपण 20 वर्ष इमानदारीने या पक्षासोबत राहिलो पण आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून रस्त्यावर उतरणारे, नेत्यांना शिव्या देणारे आणि आपलं सर्वस्व जे आहे हे संपलेलं आहे अशी भावना व्यक्त करून स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून निघालेले कार्यकर्ते हे स्वतःच्या राजकारणाचा तर विचार करतच आहेत, परंतु त्यांनी याचा कधी विचार केलेला आहे का की यापूर्वी अशी अवस्था या देशामध्ये, या राज्यामध्ये कधी झाली होती का? असं चित्र तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही बघायला मिळालेलं नव्हतं. खरं तर हा काळच सगळा बदलाचा आहे. तुम्ही राजकारणाची अवस्था इतकी बदललेली यापूर्वी कधीही बघितली नसेल. पण सध्या या काळामध्ये हे सगळं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या कार्यकर्त्यांच्या हाती मात्र काहीही लागत नाही. कार्यकर्त्यांना मात्र कार्यकर्ता म्हणूनच राहावं लागतं आहे. ही सगळी अवस्था हे सगळे कार्यकर्ते बघत आहेत, त्याचं विश्लेषणही करत आहेत आणि ज्यांना तिकीट मिळालं नाही याच्यावरती नाराजीही व्यक्त केली जाते आहे. त्यांचे कार्यकर्त्यांच्या फेसबुकलाही लिहित आहेत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक चित्र तुम्ही डोळ्यासमोर उभं करून बघा की आपल्या या राज्याच्या लोकशाहीचं नेमकं काय झालेलं आहे. राजकीय पक्ष बाजूला ठेवा. राजकीय पक्षांनी ही कुठलीही लोकशाही उभी केलेली नाही. ही लोकशाही या जनतेने उभी केलेली आहे आणि या जनतेने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या राजकीय पक्षाला बळ दिलेलं आहे. ही लोकशाही ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती उभी राहिली ते लोकशाहीतले कार्यकर्ते बाजूला चाललेले आहेत आणि घराणेशाहीतले कार्यकर्ते मात्र आता पुढे यायला लागलेले आहेत. कोणाची वहिनी, कोणाची भावजे, कोणाची बहीण, कोणाचा भाऊ, कोणाची आई, कोणाची बायको, या सगळ्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किल्ल्यांच्या चाव्या पाहिजे आहेत आणि म्हणून हे सगळे लोक त्या कामासाठी लागलेले आहेत. याच्यामध्ये ज्या कार्यकर्त्याच्या भरोशावरती हा पक्ष उभा राहिला, ज्या कार्यकर्त्यांच्या भरोशावरती इथली लोकशाही उभी राहिली, ते कार्यकर्ते सगळे बाजूला फेकले चाललेले आहेत आणि तुमच्या मताचीही आम्हाला गरज नाही अशी अवस्था सध्या दिसायला लागलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे आणि हे कार्यकर्ते आम्हाला न्याय द्या अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करत आहेत. ज्या नेत्यांना आतापर्यंत यांनी देव मानून पूजलं होतं, त्यांची भक्ती केली होती, त्यांच्या पाया पडणाऱ्यांची रांग लागत होती, त्याच नेत्यांनी या सगळ्यांना त्याच पायाने लाथ मारलेली आहे आणि त्यांना सरळ बाहेरचा दरवाजा दाखवून दिलेला आहे. या कार्यकर्त्यांना आता प्रश्न पडला आहे की आता भविष्याचं काय? मागच्या 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. 10 वर्षानंतर तरी आपण या राजकारणामध्ये सेट होऊ अशी अपेक्षा करून या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला देव मानून 10 वर्षे त्यांची पूजा केली, त्यांचा प्रचार केला, त्यांना केंद्रामध्ये, राज्यामध्ये निवडून दिलं. पण तरीही हे कार्यकर्ते तसेच राहिले. यांना त्यांचा देव काही पावला नाही. म्हणून आपण आपली राजकीय भक्ती कोणाच्या पायावरती ठेवायची हे ठरवलं पाहिजे आणि आपण जर ही राजकीय भक्ती अशाच कोण्यातरी व्यक्तीच्या पायावरती ठेवत असो जो आपल्याला पावणारच नाही तर तुमच्या जगण्यालाही काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून आताची जर परिस्थिती तुम्ही अशी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की लॉकडाऊनच्या कठीण काळामधून हा कार्यकर्ता बाहेर पडला. लॉकडाऊनच्या कठीण काळामध्ये देखील कुठल्याही राजकीय पक्षांनी सामान्य कार्यकर्त्याला मदत केली नाही आणि आता देखील तुम्ही बघताय निवडणुका जवळ आल्यात.
तुमचा वापर लोकसभेच्या निवडणुकीलाही झाला, विधानसभेच्याही निवडणुकीला झाला. आता तुमचा वापर त्यांचे नातेवाईक हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेट करण्यामध्ये होणार आहे. आणि त्यांचे नातेवाईक एकदा सेट झाले की तुमचा विषय संपुष्टात येईल. त्यांची भावजय, त्यांची वहिनी, त्यांचा भाऊ, त्यांची काकू, त्यांचा दीर, त्यांचे नातेवाईक, त्यांची बायको हे सगळे ज्या सभागृहामध्ये जाऊन बसतील त्या सभागृहाचे दरवाजे देखील तुम्हाला भविष्यामध्ये बंद असतील. तुम्हाला कदाचित साधं राशन कार्ड देखील त्या सभागृहामधून मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हीच अवस्था सामान्य कार्यकर्त्याची होत असते. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी राजकारण काय असतं हे शिकलं पाहिजे आणि राजकारणामधून सावधी झालं पाहिजे. आणि आपलं स्वातंत्र्य हे कुठल्याही नेत्यांच्या चरणावरती घाण ठेवलं नाही पाहिजे. हे जरी एवढे या निवडणुकीमधून कळालं तरीही खूप झालं. ही निवडणूक सध्या प्रत्यक्षामध्ये बघण्याची वेळ आलेली आहे आणि ही अनुभवण्याची देखील वेळ आलेली आहे. आणि हे प्रत्यक्ष बघून अनुभवून यातून सावध होण्याची देखील वेळ आलेली आहे. कार्यकर्त्यांनी राजकारण समजून घेतलं पाहिजे. राजकारण म्हणजे फक्त आपल्या नेत्यांच्या मागे फिरणे नाही, हे लक्षात घ्या. कारण तो नेता तुम्ही त्याला देव माना, त्याची पूजा करा, त्याचे पाय पडा, तुम्हाला तो पावणार नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षातच आलीच असेल. पण जो नव्याने येणारा कार्यकर्ता आहे, ज्याच्या हातामध्ये पैशाच्या थैल्या आहेत आणि ज्याच्याकडे राजकीय वारसा आहे, त्याच लोकांचं आता राजकारण राहिलेलं आहे. सामान्य कार्यकर्त्यांचं राजकारण राहिलं नाही. ह्या महाराष्ट्राची ही सगळी अवस्था बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.